मराठा समाजाचं आजपासून सर्वेक्षण सुरू होत आहे। खुल्या प्रवर्गातील नागरिकांचंही सर्वेक्षण केलं जाणार आहे। तर 8 दिवस सर्वेक्षणाची मोहीम चालणार आहे। 1.25 लाख प्रगणक अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यासाठी करण्यात आली आहे। मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचं कामकाज आजपासून सुरू होणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार हे सर्वेक्षण होणार आहे। तर मुंबई महापालिका क्षेत्रातही सर्वेक्षण केलं जात आहे। पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण करणार आहेत। तर सर्वेक्षणासाठी विचारण्यात येणारे प्रश्न महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार निर्धारित केलेले आहेत। हे प्रश्न प्रगणक आणि पर्यवेक्षकांकडून नागरिकांना विचारले जाणार आहेत। या माध्यमातून आवश्यक ती माहिती गोळा केली जाईल। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी आपला लढा तीव्र केलेला आहे। त्यांनी यात्रा काढलेली आहे मुंबईपर्यंत। 26 जानेवारीला ते मुंबईमध्ये उपोषणाला बसणार आहे। तर दुसरीकडे सर्वेक्षणाच्या मागासलेपण तपासण्यासाठी जे सर्वेक्षण केलं जाणार आहे त्याच्या हालचालींना वेग आल्याचं दिसते। काय अपडेट्स? मागासलेपण तपासण्यासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात होत आहे आणि हे सर्वेक्षण तेवढंच महत्त्वाचं आहे। तब्बल 161 प्रश्न जे आहेत त्या सर्वेक्षणामध्ये असणार आहेत। मग ते तुम्हाला राहण्यासाठी घर कशा प्रकारचं आहे, तर तुमच्या घरामध्ये कोणत्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत याचं सुद्धा सर्वेक्षण जे आहे ते केलं जाणार आहे। गेल्या बऱ्याच दिवसांपासून मनोज जरांगे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, समाजाला आरक्षण देण्यात यावं ही मागणी करतायत आणि त्यासाठी त्यांनी एक मोर्चा जो आहे तो मुंबईकडे वळवलेला आहे। मोठी संख्या या मोर्चामध्ये पाहायला मिळते आणि दुसरीकडे सरकारवर दबाव देखील निर्माण होतोय। तर सरकारनं आजपासून सर्वेक्षणाला आदेश दिलेले आहेत आणि 31 जानेवारीपर्यंत हे संपूर्ण सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण करण्याचे आदेश आहेत। आणि लाखोंच्या संख्येने ज्या पद्धतीनं या सर्वेक्षणामध्ये अधिकारी जे आहेत ते गुंतलेले असतील आणि ते स्वतः हे सर्वेक्षण करणार आहेत आणि सर्वेक्षणाच्या निकालानंतर काय निकष द्यायचा आणि कोणता निर्णय घ्यायचा हे समोर येणार आहे आणि सरकार मग त्यानंतर निर्णय घेणार आहे। त्यामुळे हे सर्वेक्षण तेवढंच महत्त्वाचं आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून, उपोषणाच्या माध्यमातून सरकारवर मोठा दबाव निर्माण झालेला आहे आणि या दबावाच्या माध्यमातून आता मनोज जरांगे सुद्धा आरक्षणाची मागणीला जोर धरतायत, ते त्या ठिकाणी जोर देत आहेत आणि त्यानंतर आता सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे। सरकारनं आदेश दिलेले आहेत, वृत्तपत्रांमध्ये सुद्धा जाहिराती दिलेल्या आहेत। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं पाहणं हे देखील ठरतंय सर्वेक्षणानंतर कोणता निर्णय येतो आणि या निर्णय आल्याच्या नंतर समाजाला कोणता दिलासा मिळतो। मात्र सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात झालेली आहे। फराजी, निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या सर्वेक्षणातून आता नेमकं काय पुढे येतं, काय निष्कर्ष काढले जातात आणि मराठा समाजाला दिलासा मिळतो का, त्यांच्या मागण्या पूर्ण होतात का, त्याकडे लक्ष असेल। दरम्यान पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।